आपल्याला शिस्त मोडायची नाही, समाजासाठी काट्यावर उभं राहायची वेळ आली तरी उभं राहायचंय, जरांगेंचं समाजाला आवाहन. लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या मंत्रणीचे प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड लोणावळ्यामध्ये दाखल. जरांगे आधी मराठा आंदोलकांशी चर्चा करणार, मराठा आंदोलकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, जरांगेंची भूमिका. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस बजावणार. आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती जरांगेंना नोटीशीतून दिली जाणार. मनोज जरांगेंची आज वाशीच्या दाणा मार्केटमध्ये जाहीर सभा. वाशीच्या मुक्कामस्थळीच मनोज जरांगे सभा घेणार. दीड महिन्यापासून पाठपुरावा करूनही आझाद मैदानावर स्टेज वाढवण्याची सरकारची परवानगी नाही. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती. मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून तयारीला सुरुवात. पालिकेनं 7 ते 8 ट्रक्समधून फिरते शौचालय मागवले. फॅन स्ट्रीटच्या फुटपाथवर फिरत्या शौचालयाची सोय करण्यात येणार. मनोज जरांगेंचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येणार. आज नवी मुंबईमध्ये मोर्चाची एंट्री होणार, तर रात्रीचा मुक्काम वाशीत. उद्या जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईत धडकणार. मराठा आंदोलकांचा आज वाशीमध्ये मुक्काम. वाशी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था. नवी मुंबईत 2,500 ते 3,000 पोलीस तैनात. आज जरांगेंचा पायी मोर्चा नवी मुंबईत दाखल होणार, तर रात्री वाशीमध्ये मुक्काम. नवी मुंबईमधलं एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद राहणार. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एपीएमसी प्रशासनाचा निर्णय. जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम. मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद असल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. भाजीपाल्याच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांनी वाढ. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था. एपीएमसीच्या 5ही मार्केटमध्ये जरांगेंच्या जेवणाची जोरदार तयारी सुरू. मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला. आंदोलकांना मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना. आंदोलकांचा मात्र जुन्या घाटातून जाण्यास विरोध. लोणावळ्याजवळ पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात. सीआरपीएफ जवानांचा महामार्गावर कडक पहारा. सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामामुळे हिंगोलीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची अनुपस्थिती. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी, मात्र शिक्षक गैरहजर. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी नेमलेले काही कर्मचारी पहिली पास. मला काही येत नाही म्हणणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ. राज्य सरकारचा निर्णय. 29 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन. जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला. आंदोलकांना मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना. मात्र आंदोलकांचा जुन्या घाटातून जाण्यास विरोध. मार्गावर रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात. मनोज जरांगेंच्या दबाव तंत्राला ओबीसी समाजही उत्तर देणार. दबावाला सरकार बळी पडल्यास ओबीसी समाजही पेटून उठेल. ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची माहिती. बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आज होणाऱ्या ईडी चौकशीला किशोरी पेडणेकर उपस्थित राहणार नाहीत. पेडणेकरांचे वकील 30 जानेवारीपर्यंत वेळ वाढून मागणार असल्याची सूत्रांची माहिती. 2-5 लाखांच्या व्यवहारासाठी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावता लाज वाटली पाहिजे. राऊतांचा सरकारवर निशाणा. तर डरपोक लोक तुमच्या कळपामध्ये शिरले, आम्ही शिरणार नाही, राऊतांचं टीकास्त्र. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समज. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची काल 11 तास ईडीकडून चौकशी. 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. रोहित पवारांची प्रतिक्रिया. ईडी वगैरे जे काही खेळ सुरू आहेत त्यांना आम्ही नंतर नोटिसा बजावू. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार. राऊतांचा इशारा. तर आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही. लढाई आमच्याशी आहे तर आमच्याशीच लढून दाखवा, राऊतांचं आव्हान. रोहित पवारांसोबत काल भाड्याने आणलेले लोक होते. रोहित पवारांसोबत पवार गटाचे मोठे नेते नव्हते. अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा आरोप. मोदींनी अजित पवारांचा घोटाळा काढून त्याला सरकारच्या जेलमध्ये टाकलं. त्याला उपमुख्यमंत्री बनवून मांडीवर घेतलं. संजय राऊतांचा उपरोधिक टोला. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजल खान आणि शाहिस्ते खानाचं? संजय राऊतांचा संतप्त सवाल. मोगलाई आली आहे का असं म्हणत राऊतांची सरकारवर टीका. अजित पवारांच्या नागपूरमधल्या विजयगड बंगल्याच्या सुरक्षेमध्ये वाढ. अंगणवाडी सेविकांचा आज अजितदादांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक सुरू. बैठकीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होणार. दुपारी 12 वाजता मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन.
वंचितला मवियाच्या बैठकीचं निमंत्रण नाही. वंचितला निमंत्रण आल्याचं वृत्त चुकीचं. वंचितकडून बैठकीच्या निमंत्रणावर स्पष्टीकरण. तर आम्ही वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण दिल्याचं राऊतांचं वक्तव्य. आम्ही दावा करणार नाही. मेरिटच्या आधारे जागा मागणार. ही जागांची लढाई नाही. भाजपमुक्त भारताची लढाई आहे. मविया बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमधील काँग्रेसचे 2 नेते भाजपच्या संपर्कात. भाजप नेते आशिष देशमुखांचा मोठा दावा. दोन्ही नेत्यांशी बोलणी सुरू. आशिष देशमुखांचं वक्तव्य. विधानभवनामध्ये राष्ट्रवादी आमदार पात्रतेची सुनावणीसाठी शरद पवार विधानभवनामध्ये उपस्थित. पवारांसोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही विधानभवनामध्ये. उद्धव ठाकरेंचा 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरेची संवाद यात्रा ही सुरू होणार.